नमस्कार, मी सुमित बागुल। एक गंभीर घटना घडली आहे बंगालमधल्या बसीरहाट भागातील बदुरियामध्ये। इथे फेसबुकवर एकानं आक्षेपार्ह पोस्ट टाकली। ही पोस्ट जशी व्हायरल झाली त्याचबरोबर त्याचे पडसादही उमटायला लागलेत। बसीरहाट भागातील बदुरिया येथे दोन गटांमध्ये या पोस्टवरून हाणामारी सुरू झाली आणि कालांतराने या हाणामारीचं रूपांतर दंगलीत झालं। ही दंगल एवढी भीषण होती की राज्य सरकारने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तिथे जवळजवळ 400 बीएसएफच्या जवानांना तैनात केलं आणि या जवानांनी ही हिंसा ताब्यात आणली। आणि हाच आहे आपल्या आजच्या मुद्द्याचा बोला या कार्यक्रमाचा विषय, फेसबुक पोस्टवरून दंगल। आणि आपण चर्चा करणार आहोत एकंदरच सोशल मीडियाकडे खरं तर कसं गांभीर्याने बघितलं गेलं पाहिजे याच्यावर। आणि याच चर्चेमध्ये नामवंत पाहुणे देखील आपल्या बरोबर असणार आहेत। आमच्या बेलापूरच्या स्टुडिओमधनं आहेत सौरभ गणपते सर। सौरभ गणपते सर हे प्राध्यापक आहेत आणि त्याचबरोबर स्तंभलेखक देखील आहेत। त्याचबरोबर आमच्या स्टुडिओमधूनच आपल्या सोबत असणार आहेत ओमकार दाभाडकर। ओमकार दाभाडकर सर हे पण आपल्या सगळ्यांनाच ठाऊक असलेल्या मराठी पिझ्झा या वेब पोर्टलचे संस्थापक आहेतच आणि त्याचबरोबर ते ॲक्टिव्ह फेसबुक लेखकही आहेत। त्यांच्यासोबत आपल्या पुण्याच्या स्टुडिओमधून विनायक पाचलक हे आपल्या बरोबर असणार आहेत। पाचलक सर हे सोशल मीडियाचे अभ्यासक आहेत, सोशल मीडियाचे तज्ज्ञ आहेत। आणि त्याचबरोबर पुण्यामधूनच हर्षल लोहकरे हे देखील पुणे स्टुडिओतून आपल्या बरोबर असणार आहेत। हर्षल सर हे देखील कम्युनिकेशनचे अभ्यासक आहेत, मास कम्युनिकेशनचे अभ्यासक आहेत। एकंदर ही चर्चा मी खरं तर हर्षल सर तुमच्यापासून सुरू करू इच्छितो। नक्की भारतामध्ये सोशल मीडिया एवढा पेनिट्रेट होण्याची कारणं काय आहेत आणि काय स्टॅटिस्टिकल डेटा आहे तुमच्याकडे? तर भारतामध्ये मागच्या 2005च्या आसपास फेसबुक आला असेल। आर्थिक उदारीकरणानंतरच्या काळामध्ये दरवर्षी 18 ते 20% सोशल मीडिया युजर्सचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। जर आता लेटेस्ट डाटा जर आपण पाहिलं तर फेसबुक किंवा सोशल मीडियाचा वापर करणारे 25 कोटी लोक या देशामध्ये राहत आहेत। म्हणजे एक प्रकारे सोशल मीडिया, जगभरातल्या सोशल मीडियाचा विचार केला तर दर 6वा माणूस हा सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहे। म्हणजे स्कॉट ॲडम्स या विचारवंताच्या अभ्यासकाच्या म्हणण्यानुसार हा देश असावा, सोशल मीडिया इज द गव्हर्नमेंट, अशा प्रकारची मांडणी जगभरात झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं देशाला ज्याप्रमाणे घटना आहे त्याप्रमाणे लोकांचं बिहेवियर आहे, तसं सोशल मीडियासाठी काही बिहेवियर, काही स्ट्रक्चर असावं अशा प्रकारच्या मागणीचा रोख समाजातून दिसतो आहे। आर्थिक उदारीकरणानंतर काय झालेलं आहे, ठराविक लोकांच्या हितसंबंधांच्या दृष्टीनं काही नैतिक स्वातंत्र्य, काही स्वातंत्र्यांचा जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुषंगाने काही स्वातंत्र्य आपल्या सर्व नागरिकांना, सर्व युजर्सला मिळालेले आहेत। हातात मोबाईल आल्यानंतर जग जवळ आलं जसं आपण म्हणतो, तो प्रकार सोशल मीडियाच्या बाबत आपल्याला थेट पाहायला मिळतोय। मग त्यामुळे आपण एकाच वेळेस आंतरराष्ट्रीय गोष्टींबाबतही वक्तव्य करू शकतो, आपली मतं मांडू शकतो, विषय समजून घेऊ शकतो। त्याच वेळी स्थानिक विषयांकडेही आपण इतरांचं लक्ष वेधून घेऊ शकतोय। त्यामुळे खूप मोठ्या प्रकारचं आभासी वास्तव या सोशल मीडियाच्या आणि एकंदरीतच इंटरनेट क्रांतीनं आपल्या देशामध्ये घडवून आणलेलं आहे। त्यामुळे छोट्या खेड्यातला व्यक्ती असो, ते बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणारी व्यक्ती असो, कोणीही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून एका सपाटीकरणाच्या दिशेने जात आहे। त्याचवेळी सामान्य माणसांच्या जगण्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात आकांक्षा देण्याचं, नवी स्वप्न देण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून होताना दिसतंय। हे होत असताना काय घडतंय तर संवादाचं जे आपल्या समोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज होतं, म्हणजे हा बहुसांस्कृतिक वेगवेगळ्या धर्म जातींना वेढलेला हा समाज आहे आणि त्या समाजाच्या संवादी ज्या पद्धती आहेत त्या पद्धतींमध्ये एक खूप मोठ्या प्रमाणावरचा बदल या ठिकाणी घडलेला आहे। त्यामुळे आपल्या धर्म असतील, आपली दैवता असतील, आपल्या धारणा असतील, याबद्दल आपण कसं पाहतो किंवा इतरांच्या धर्मांबद्दल असेल, इतरांच्या राजकीय भूमिकांकडे आपण कसं पाहतो, हा एकंदरीतच म्युच्युअल कोएक्झिस्टन्स, ज्याला आपण शांततेच्या मार्गाने, आपण सौहार्दाच्या वातावरणानं एकत्र नांदणं ज्याला म्हणतो, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून ती एक स्थित्यंतराची अवस्था आहे। त्याला काही वेळ लागेल असं दिसतंय, कारण जेणेकरून दोन्ही बाजूनी, म्हणजे जेवढ्या बाजू म्हणतोय त्याला मल्टी डायमेन्शनल आहे ॲक्च्युअली सोशल मीडिया, आणि इंटरॅक्टिव्ह आहे, त्याच्यावरती सर्वात जास्त कनेक्टेडनेस आहे। जो अगोदरच्या जी प्रस्थापित माध्यमं होती त्या माध्यमांमध्ये तेवढा कनेक्टेडनेस नव्हता। सर्वसामान्य व्यक्तींना त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येत आहे, त्यांची बाजू त्यांना मांडता येत आहे आणि ते ऐकणारे लोकही त्यांना त्यांचं व्यासपीठ उभं राहत आहे। तर अत्यंत चांगल्या प्रकारचं माध्यम या ठिकाणी डेव्हलप झालेलं आहे।
सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या प्रकारचा ऑडियन्स डेव्हलप होतो आहे, मोठं त्यामागचं कारण आहे. कल तयार होत आहे, तर जास्त इंटरॅक्टिव्हिटी आहे सोशल मीडियामध्ये आणि त्याच्यामुळे सोशल मीडियाकडे नक्कीच मी आता विनायक सर तुम्हाला तुमच्याकडे येतोय. खरं तर एकंदरच जर का आपण बघितलं तर जी आजची तरुण पिढी आहे ती खूप सेन्सिटिव्हली सोशल मीडियाकडे बघते. म्हणजे कुठलेही पोस्ट करणं असू दे आणि त्याच्यावरती रिॲक्ट होणं असू दे, तर या सोशल मीडियाकडे तरुण पिढी ज्या सेन्सिटिव्हिटीनी बघते त्या सेन्सिटिव्हिटीनी कुठेतरी आपलं प्रशासन किंवा गव्हर्नमेंट बघत नाही आणि त्याच्या संदर्भातले जे काही नियम असतील किंवा त्या अनुषंगाने घेतल्या जाणाऱ्या जे काही पावलं आहेत त्या उचलताना कुठेतरी प्रशासन दिसत नाहीये. तर एकंदर काय पावलं उचलली गेली पाहिजेत आणि तेवढ्याच सेन्सिटिव्हली सरकार म्हणा किंवा प्रशासन म्हणा ह्याच्याकडे कसं त्यांनी बघितलं पाहिजे? सुमित, खरं सांगायचं तर या माध्यमाची गती आणि एक देश म्हणून आपली बदलाची गती आणि एकूणच आपलं फ्रेमवर्क तयारची गती याच्यामध्ये खूप फरक आहे. पूर्वीची माध्यमं नवीन आली, मग ते रेडिओ असेल, टीव्ही असेल, तर त्यांना पहिल्या मनुष्यापासून यायला कॉमन व्हायला 10 ते 15 वर्ष लागली. या कालावधीत आपण काय वागलं पाहिजे, काय चांगलं काय वाईट याची सगळे ठोकताळे बांधत गेलो. पण सोशल मीडियाच्या बाबतीत सोशल मीडिया येणं, ते सार्वत्रिक होणं आणि त्याचा उद्रेक होणं हे सगळं 5 ते 6 वर्षात घडलं. याच्यामुळं याच्या बाबतीत चांगल्या वाईटाचे ठोकताळे एखादं फ्रेमवर्क बनवण्यामध्ये आपण नक्कीच थोडेसे कमी पडलो असं म्हणायला हरकत नाही. आणि ते फ्रेमवर्क असणं ही काळाची गरज यासाठी आहे की त्याच्याशिवाय आपण या सगळ्या उद्रेकाला थांबवू शकत नाही किंवा त्याला योग्य दिशा देऊ शकत नाही. याचं एक उदाहरण द्यायचं तर झालं तर आपल्याला जर्मनी किंवा युरोपियन युनियनचं देता येईल की त्यांनी गेल्या आठवड्याभरात एक नवीन लॉ आणलेला आहे की ज्याच्याद्वारे जर का फेक न्यूज असेल तर ती फेक न्यूज एका दिवसात त्या वेबसाईटवरून काढणं बंधनकारक केलेलं आहे. जर का तुमचं छोटं सोशल मीडिया असेल तर ते आठवड्याभरात काढणं बंधनकारक केलेलं आहे. याच्यामुळे आपोआपच रिस्पॉन्सिबल सोशल मीडिया वागणं हे त्या माध्यमांना आणि माध्यमकर्त्यांना दोघांनाही बंधनकारक झालेलं आहे. अशा प्रकारच्या काही फ्रेमवर्कची आपल्याला गरज आहे. फ्रेमवर्कच्या बरोबरीनंच एकूणच आपल्या शिक्षणामध्ये आपल्या आजूबाजूच्या भोवतालात या सगळ्याचा अधिकृत समावेश करणं गरजेचं आहे. आपण काय म्हणतो की ते सोशल मीडिया काहीतरी चालू आहे किंवा जो इंटलेक्च्युअल क्लास आहे किंवा जो ओपिनियन मेकर आहे तो सोशल मीडियापासून थोडासा दूरच राहिला, खूप उशिरा या माध्यमामध्ये आला. त्यामुळे या माध्यमाला एकूणातच दिशा देणं हे राहून गेलं. त्यामुळे ज्या प्रकारे लोक पुढे देत आहेत तसं ते घेऊन जात आहेत. हे माध्यम म्हणजे सर्वस्व नव्हे, हा माध्यम एकूण आयुष्याचा 1% किंवा 2% भाग आहे हे सांगणारे समाज घटकच आज या मीडियावरती नाहीत. आणि त्याच्यामुळं आमची पिढी, आमच्यासारख्यांची पिढी जास्त अट्रॅक्ट होती, जास्त इमोशनल आउटबर्स्ट या माध्यमावर करतं, कारण की त्यांना सांगणारच कोणी नाही, 4 शब्द सांगणार कोणी आणि दिशा देणारं कोणी नाही असं मला वाटतं. नक्की सर, मी आता आपल्या बरोबर स्टुडिओमध्ये सौरभ सर आहेत आपल्या बरोबर. सौरभ सर, तुम्हाला एकंदरच ही घटना काय घडली हे माहितीच आहे. बंगालमध्ये एका विद्यार्थ्यांनी फेसबुकवरती एक सोशल मीडियावरती पोस्ट टाकली आणि त्याच्यानंतर मग जो काही उद्रेक तिकडे झालाय हा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. एकंदर आपण जर का विचार केला तर खरं तर सोशल मीडियाकडे बघताना फार इफेक्टिव्ह माध्यम म्हणून आपण बघतो, पण ते विधायकतेच्या ऐवजी विध्वंसकच जास्त होत आहे असं कुठेतरी चित्र बघायला मिळतं. तर एकंदर तुमचा काय ऑब्झर्वेशन आहे या सगळ्याबाबत? मला 2 गोष्टी मांडायच्या तिकडे. म्हणजे सोशल मीडिया नावातच आपल्याला बघितलंय की माध्यमांचं लोकशाहीकरण झालंय आणि त्यात सिच्युएशन अशी आलेली आहे की आज मोबाईलमध्ये जेव्हा सोशल मीडिया आला, म्हणजे 3G आणि नंतर पुढे 4G, हा एक प्रकारे दुधारी तलवारीचा भाग झाला. कारण 3G मुळे आपल्या हातामध्ये फेसबुक आलं खऱ्या अर्थानं. आणि आज झालंय नेमकं असं की मोबाईल हे हाताचं एक्सटेन्शन झालेलं आहे अवयवाच्या दृष्टीने. ते प्रत्येकाच्या हातात इन्फॉर्मेशन रेडी आहे. याचा एक विधायक परिणाम तुम्हाला सांगतो आणि मग विघातक सांगतो. पहिला विधायक परिणाम असा की आतापर्यंत न्यूजपेपर रिडिंग मध्ये बघितलं तुम्ही तर काही लोकांची मिरासदारी होती आणि त्यांनी जे या गोष्टी मांडल्या वर्षानुवर्ष, दशकानुदशकं, त्याला आज कुठेतरी आज खेळे बसायला लागले, हातोडे बसायला लागले आणि ती साम्राज्य कोसळायला लागलेली आहेत. त्यामुळे आज नवीन विचारधारा पुढे येत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले नवीन नवीन लोक रायटिंग करत पुढे येतात. हा विधायक आहे. विघातक झालंय नेमकं असं की ह्यामध्ये असं होतं की पूर्वीच्या काळी आणि आजही अनेकदा न्यूजपेपर्स हे एक पथ्य पाळतात. म्हणजे तुम्ही आता जेव्हा म्हणताय की एका मुलाने जेव्हा ही पोस्ट केली तेव्हा बऱ्याचदा न्यूजपेपर्समध्ये आले एका प्रार्थना स्थळावर
कशा आजूबाजूचा दंगल. आता ते प्रार्थनास्थळ कोणत्या धर्मातलं आहे? 6 धर्म नांदतात. मध्ये सिनगॉग आहे की ती आज्ञादी आहे की ती गुरुद्वारा आहे का मंदिर आहे का मस्जिद आहे का चर्च आहे, पण हे माहित नाही आपल्याला. कारण प्रार्थनास्थळ हा शब्द मोघम वापरलाय, कारण प्रार्थनास्थळ म्हटलं की गांभीर्य कळतं, पण नेमकं कोणी सेन्सिटिव्ह व्हावं ते ह्याच्यातनं कळत नाही. परंतु सोशल मीडिया थेट सांगून मोकळा होतो की लोकेशन काय होतं. आणि आजकाल तर सोशल मीडियावरती व्हिडिओज पण असतात आणि तिकडे सरळ फोटो पण असतात कोण काय करतंय. त्यामुळे बातम्या येण्याची जी काही पद्धत होती, जी पथ्य पाहिली जायची, ती पूर्णपणे निघून गेली. आणि त्याच्यामुळे लोकांना आता असंच वाटायला लागलं की ह्याच बातम्या द्यायची पद्धत. मी तुम्हाला एक फक्त उदाहरण देतो. मी केरळमध्ये तो गाय कापण्याचा प्रकार झाला आणि एका प्रतिष्ठित जबाबदार न्यूज चॅनलने गाय हा शब्द न वापरता ऑक्स हा शब्द वापरला, दुभतं जनावर हा शब्द वापरला. दुभतं जनावर म्हटलं की ती म्हैसही असेल, ती रेंडियर असेल, तो याक असेल किंवा ती गाय असेल. पण ऑक्स हा शब्द वापरल्यामुळे काय झालं, त्याला एक सेन्सिटिव्हिटी आली, परंतु गांभीर्य येऊन सुद्धा त्याला लोकांना संवेदनशील होण्यास ते प्रवृत्त करत नव्हतं. परंतु इतर ठिकाणी गाय 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 एवढा जप झाला की शेवटी त्या वृत्तवाहिनीवर टीका झालं की तुम्ही बातमी खोटी करताय किंवा तुम्ही बातमी दाबताय की काय. पूर्वीच्या काळी जी पथ्य होती तो आता बोटच्या पेपरवर व्हायला लागला. त्याच वेळेला झालंय असं नेमकं की डिमॉनिटायझेशनच्या वेळेला तुम्हाला उदाहरण देतो की इतकं आता न्यूजपेपरवर पण गारूड झालं या प्रकाराचं की सोशल मीडियावर कोणी थाप मारली होती की 2000च्या नवीन नोटांमध्ये म्हणे चिप असणार आहे. त्या चिपच्यामुळे म्हणे जर का 120 फूट खोल जर का ती नोट असेल तरी ती म्हणे मिळेल. एका जबाबदार मराठी वृत्तपत्राने फ्रंट पेजवर न्यूज छापली होती. नंतर कळलं अशी कोणती यंत्रणा चिपमध्ये नव्हती. आरबीआयने स्पष्ट केल्यानंतर पुढे मग माफी मागायची वेळ नाही आली, कारण ती आली नाही हे नशीब. परंतु ही न्यूज तर छापली गेली. म्हणजे आजकाल न्यूजपेपर्सच्या वृत्तांमध्ये सुद्धा लोकांच्या वेगवेगळ्या फेसबुक पोस्ट डायरेक्ट जाणवतात. आणि सोशल मीडिया हे असं माध्यम आहे की जर का तुमचे फेसबुकवर 5000 फ्रेंड्स असतील, जे माझे आहेत आणि ओमकारचेही आहेत, तुम्हाला बसल्या बसल्या रोजच्या रोज एक समाजाचा सॅम्पल सर्वे मिळत असतो. समाज काय सांगतोय. मग एखादा अभिनेता गेला, एखादी अभिनेत्री गेली की तुम्हाला पहिलं सोशल मीडियातनं कळतं. एखादा जर का मोठा मंत्री आहे, तो जर का एखाद्या प्रकरणात अडकला तर 2 तासाच्या आत त्या मंत्रालयातून सगळे सर्क्युलेट व्हायला लागतं की त्या मंत्री कसा निर्दोष आहे. आणि दुसऱ्या दिवशी मात्र लोकसत्तामध्ये किंवा महाराष्ट्र टाइम्समध्ये काही टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी येते की मंत्री दोषी सापडलाय म्हणून. म्हणजे जे प्रकरण सुरू होऊन संपलं सुद्धा, ते प्रकरण सुरू झालं म्हणून बातमी येत असते दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये. त्यामुळे सोशल मीडियाला आज मोठ्या प्रमाणामध्ये अधिकाधिक व्यापक स्वरूपामध्ये जनाधार मिळतोय आणि त्याची ही कुठेतरी दुधारी तलवार आहे. आणि शेवटी मग एवढंच सांगायचंय मला की बातमी देताना सुद्धा एक पथ्य असतं जे जर्नलिझमच्या मुलांना शिकवलं जातं. मला शिकवलं गेलं, मी शिकवायचा प्रयत्न करतो. हु, व्हॉट, व्हेन, वेअर, व्हाय आणि हाऊ, 5 W आणि एक H हा कुठेतरी मिसिंग असतो बातम्यांमध्ये. पण हा बातम्यांमध्ये मिसिंग नसेल तरच ती बातमी ऑथेंटिक असते. पण हे जे पथ्य आहे, हे पथ्य पाहायला प्रत्येकाने जर्नलिझमचा कोर्स करून चालत नाही ना. त्यामुळे झालंय नेमकं असं की एक प्रकारे ह्या दुधारी तलवारीचा हा एक राक्षस तयार झालेला आहे कुठेतरी. आणि एक समाजाचा एक संक्रमणातून समाज जातोय. पुढची 10 वर्ष ते संक्रमण आहे. फक्त तोपर्यंत आपण एकमेकाची डोकी नाही फोडली म्हणजे मिळवली. मला एवढंच सांगायचंय. नक्कीच अगदी महत्वाचे मुद्दे सर तुम्ही या चर्चेमध्ये मांडतायत. आता मी जाणार आहे ओमकार सरांकडे. ओमकार सर हे मराठी पिझ्झा नावाचं खूप फेमस असं वेब पोर्टल आणि फेसबुकचं पेज चालवतात. सर या एकंदर जर का तुम्ही सोशल मीडियाकडे बघितलं किंवा फेसबुक असेल, ट्विटर असेल किंवा इंस्टाग्राम असेल, लिंक्डइन असेल, जी काही मीडियम्स आहेत त्याच्यावरती कुठले फिल्टर्स आत्ता अवेलेबल आहेत का, किंवा ते फिल्टर्स वापरून या सगळ्या जो आपण म्हणतो मे बी व्हायलंट कंटेंट आहे किंवा रॉ अगदी अंगावर येणारं कॉन्टेंट आहे, याच्यावरती फिल्टर करणं हे तेवढं शक्य आहे किंवा आता सध्याची परिस्थिती काय एकंदर पाहिलं तर? सध्या असं कुठलं फिल्टर नाहीये. सध्या हे सगळं जे आम्ही पब्लिश करतो त्या पब्लिश करणाऱ्याच्याच विवेकबुद्धीवर हे सगळं अवलंबून आहे. आणि मी थोडंसं धाडसाने पुढे जाऊन म्हणेल की असं फिल्टर असायला पण नको. सी अल्टिमेटली पॉइंट काय, आपण ज्याला सोशल मीडिया म्हणतो याचा अर्थ आहे दिस इज सोशल. आधी बोलण्यात हा पॉइंट आला की आमची जनरेशन सोशल मीडियाकडे फार सेन्सिटिव्हिटी असल्यासारखं बघते. हे ऍक्च्युली असं नाहीये. सेन्सिटिव्ह लोक फार थोडेसे असतात आणि ते लोक नेहमी प्रॉब्लेम क्रिएट करतात. हे लोक आधी सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट करायचेच. फक्त आधी काय व्हायचं की ह्या गप्पा चावडीवरच्या गप्पा असायच्या. आज हे काय होतंय, माझे 5000 फ्रेंड्स आहेत, 1000 फॉलोअर आहेत, सौरभचे काही फॉलोअर आहेत, मी काहीतरी चुकीचं बोललो, सौरभनी त्याला शेअर केलं की ते 20,000 लोकांपर्यंत पोहोचतं. जर हे मी माझ्या पोर्टलवर आणलं तर माझ्या पोर्टलला 2 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर आहेत. ते तिथे अजून जास्त व्हायरल होतं. मग आता मी जे लिहितोय ते सत्य आहे की असत्य आहे, ते व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे, हे बघण्याचं काम माझं पहिलं. आणि दुसरं सौरभचं, जर सौरभ शेअर करत असेल तर
तर मोठा मुद्दा हा नाहीये की याला फिल्टर असावेत का. मोठा महत्वाचा मुद्दा हा आहे की आपण हे समजून घ्यायला हवं की जेव्हा पण कोणती तरी अशी डिसरप्ट करणारी टेक्नॉलॉजी येते तेव्हा त्यातून हे चर्नआउट होतच असतं. त्यातून हळूहळू आपण पुढे येतो. हळूहळू सर्वांना कळायला लागतं की याचं महत्व काय आहे, हे कसं वापरायला हवं. ते होण्यासाठी काहीतरी काळ लागतो आणि त्यात हा काळ, तो जो काळ आहे त्या काळात आपण सध्या आहोत. सर 10 वर्षांपूर्वी एक छोटासा मुद्दा मांडतो की 10 वर्षांपूर्वी टीव्ही बद्दल ही चर्चा असायची की अरे टीव्हीने पूर्ण पिढी बर्बाद केली आणि त्यामुळे माहिती नाही पुढच्या लोकांवर काय संस्कार असणार आहेत. आता तीच चर्चा आपण सोशल मीडियावर करतोय. इन्फ्लुएन्स करणाऱ्या टेक्नॉलॉजी येत राहतात. त्याचा वापर हळूहळू आपली सोसायटी मॅच्युअर होत जाते आणि तसा त्याचा वापर योग्य दिशेकडे आपोआप सरकतो. त्यात आधी असं बोललं गेलं की कोणीतरी डायरेक्शन देणार असायलाच हवं. ते आधीपासून आहेत. आता या आम्ही सर्वजण लिहितच असतो की काय वापरायचं, कसं वापरायचं, कुठल्या फायद्यासाठी वापरायचं. पण हे लोकांना हळूहळू कळायला लागेल आणि तशी योग्य दिशा आपोआपच मिळेल. नक्कीच. अगदी महत्त्वाचे मुद्दे आहेत. परत एकदा मी सौरभ सर खरं तर तुमच्याकडेच येणार आहे. तुम्ही सातत्यानं सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टींवरती लिहित असतात. एकंदर जर का आपण बघितलं मग ते नाशिक असो, काश्मीर असो किंवा आता बंगालमध्ये झालेली घटना असो, लोक फार पुढे येऊन त्याच्यावरती काहीतरी कमेंट करतात. त्या कुठल्याही गोष्टीची खरं तर क्रॉस चेक करत नाहीत, शहानिशा करत नाहीत आणि त्या गोष्टी तशाच सोशल मीडियावर स्प्रेड होतात. जर का आपण बोलायचं झालं आणि आपण जर का असं म्हणतो की या सगळ्या गोष्टींना कंट्रोल करण्यासाठी कुठेतरी थोडं तरी एक फ्रेमवर्क असायला हवं, तर हे फ्रेमवर्क खरंच असायला हवं आणि जर का ते असलं तर ते कुठल्या स्वरूपातलं साधारणतः असायला हवं जेणेकरून आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही गदा येणार नाही. फ्रेमवर्क आहे म्हणजे तुम्हाला सरळ सांगतो मी की आता कधीतरी अचानक एखादा मनुष्य सांगत असतो अरे मला पोक करा, अरे मला पोक करा. आता पोकचा अर्थ काय असतो तर एकंदर त्याच्या प्रोफाईल बद्दल अनेकांनी मार्क झुकरबर्गकडे तक्रार केलेली असते की आम्हाला माणूस चालत नाही म्हणून. आणि मग त्यानंतर तो माणूस सांगतो की त्याला पोक करणं मग एक प्रकारे इतरांनी सपोर्ट केल्यासारखी एक सिस्टम आहे असं माझं मत आहे. त्यामुळे मग त्याची ती प्रोफाईल जी असते ती प्रोफाईल जाण्यापासून वाचते. आता आमचा एक मित्र आहे तो माननीय भूत प्रेत पिशाच्य सैतान या नावाने तो चालवायचा. त्यानंतर त्याला सांगितलं गेलं की तू ही प्रोफाईल चालवू शकत नाहीस कारण तो जे मेसेज द्यायचा तो हाडाचा सेक्युलर मनुष्य, तो सर्व धर्मांच्या विरुद्ध लिहित असायचा. हाडाला नास्तिक सेक्युलर मनुष्य. ओके. त्यानंतर त्याला सांगितलं गेलं की तू ही प्रोफाईल चालवू शकत नाही. मग तोच मनुष्य मौलाना पंडित नावाने आला. आता हे कसं कळलं तर मौलाना पंडित या नावाने जेव्हा तो आला तेव्हाच कळलं म्हणाला की मीच तो भूत प्रेत पिशाचा सैतान म्हणून. म्हणजे झालंय नेमकं असं की एखाद्या माणसाला तुम्ही सांगा बाबा तू आता फेसबुकवर निक कारण तुझं फार इनफ ऑफ सेन्सिटिव्ह तू लिहिलंयस की लोकांच्या भावना दुखावल्या जातील, तेव्हा तो मनुष्य वेगळ्या नावाने येऊ शकतो. पण शेवटी कसं असतं की शेवटी एक लक्षात घ्या, आपलं भारतीय जनमानस जे आहे ना, या जनमानसाला आताताईपणा चालत नाही कोणत्याच प्रकारचा. तो जगभरात कुठे चालत नाही पण आपलं जनमानस तर आताताईपणा चालवून घेतच नाही. त्यामुळे आज जे सेन्सिटिव्ह बोलतात, आज जर का एखादा हिंदुत्ववादी आहे आणि तो एखाद्या धर्माबद्दल अत्यंत वाईट पद्धतीने सांगतोय किंवा जर का एखादा एक धर्मांना मुसलमान आहे तो जर का एखाद्या धर्माबद्दल अत्यंत वाईट पद्धतीने सांगतोय, इनिशियल स्टेजेसला त्याला लाईक्स मिळतील, शेअर्स मिळतील, लोक चढवत राहतील. परंतु नंतर असं होतं की त्याला त्याच्याच ठिकाणी लोक शेवटी नाकारायला लागतात. कारण शेवटी एक असं असतं, एक मार्क्सिझमचं तत्व आहे की जी उपलब्ध किंवा जी आत्ताची अवेलेबल विचारसरणी आहे ती कुठेतरी मग शेवटी थिसिस बनते, तिला पूर्णपणे वेगळी कोणतेतरी अँटीथिसिस येतो आणि दोघांचा मिळून एक सिंथेसिस बनतो. त्यामुळे तो जो आता जे काय बडबडतोय, लिहितोय, घाणेरड्या काहीतरी लिहितोय, त्याला कुठेतरी पूर्णपणे काउंटर करणारा एक कोणता तरी प्रवाह येतो आणि ह्यांच्यातनं कुठेतरी जाऊन येतं. मला शेवटी ह्या पुढे असं सांगायचंय की ह्या सगळ्यात जबाबदारी वाढते कोणाचे लेखक आहेत त्यांची. आणि हे मला लागू होतं, ओमकार लागू होतं, लोहकरसना लागू होतं, आपल्या इतर मान्य पाहुण्यांना सुद्धा हे लागू होतं. मला माफ करा नाव आठवत नाही म्हणून मी बोललो, पण मी मान ठेवतो त्यांचा की सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण पूर्णपणे बातमी कन्फर्म केल्याशिवाय बोलू नये. मलाही हे लागू होतं. ह्याचं कारण असं की एखादी जर का सरकारची बँकांबद्दलची असेल तर ती एटीएम बद्दलची असते, पण ती करंट अकाउंटवर असेल जो मी चालवत नाही, मी सेव्हिंग अकाउंट चालवतो. पण होतं नेमकं असं की लोक इतके काय बरोबरतात. आणि एक तुम्हाला एक गंमत सांगतो, ह्याची सोशल मीडिया एक पॉझिटिव्ह पॉईंट तुम्हाला सांगतो. पुण्यामध्ये काही दुकानांनी आहे त्याच किमतीवर डायरेक्ट जीएसटी लावला. लोकांनी चळवळ सुरू केली, या ठिकाणी जाऊ नका, कारण त्यांच्या अगोदरच्या आहे त्या किमती सर्व्हिस टॅक्स आणि व्हॅट करून ते लोक दाखवायचे त्यांच्या आपल्या मेनू कार्डमध्ये. आता त्या सर्व्हिस टॅक्स आणि व्हॅट सकटच्या किमतींवर ते लोक वाढीव जीएसटी म्हणजे सरसकट 18% जीएसटी लावायला लागले. इथे जाऊ नका. हे एक प्रकारचं फार मोठं जन आंदोलन तयार होऊ शकतं ह्यातनं आणि यांची व्यापाऱ्यांची लबाडी पुढे येऊ शकते. त्यामुळे झालंय असं की आजकाल तुम्ही काहीही केलं ते खपून गेलं, लांडी लबाडी तुमची खपून गेली, हे होणार नाही. त्यामुळे एक प्रकारे सोशल मीडिया हा गॉनकेस लोकांचाच गॉनकेस प्रकारे असं म्हणून चालणार नाही. जे जरा मोठ्या पिढीतले लोक म्हणतात फक्त जपून वावरायला हवं आणि
शक्यतो आपल्या गोष्टी सांगताना आपण देशाच्या विरुद्ध जात नाही, इतरांच्या भावना, मुख्य भावना लोकांच्या दुखवत नाही, हे फक्त बघायला होतं. कारण शेवटी कसं असतं, भावना दुखवायचं काही लोकांना इथे सर्टिफिकेट हवंय, पण असं नसतं. भावना ही फार साधी गोष्ट आहे. माझं जर का देवाचं ऐकून जर का माझ्या भावना दुखत असेल, देवाबद्दल वाईट ऐकून, तर इतरांच्या भावना एखाद्या नेत्याबद्दल वाईट ऐकून दुखवल्या जातात. तर भावना दुःख हे खरं जरा शब्द वापरावेत, त्याकीचं नाही. पण एकंदर सोशल मीडिया जपून वापरायला हवा आणि वाचायला हवा. व्हॉट्सअपवर वाटेल ते मेसेज येतात, ते तुम्ही सटकन पुढे पाठवता, हे करायला नको. प्रत्येक गोष्टी शहानिशा केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. मला हे सगळी शेवटी जेव्हा इंटरनेट आलं तेव्हा हे सांगितलं गेलं की थिंक 10 टाइम्स, स्पीक और राईट वन्स. तर हे आजही लागू होते. 25 ते 30 वर्षापूर्वीचं म्हणणं ते आजही पूर्णपणे लागू आहे. नक्कीच सर. अगदी कार्यक्रमाला आपल्या 2 मिनिटं बाकी आहेत आणि मी या कार्यक्रमाचा शेवट विनायक पाचलगांनी करावा असं मला वाटतंय. सर, एकंदर आपण बघितलं आणि आपण जी चर्चा करतोय की सोशल मीडिया हे या सोशल मीडियाकडे गांभीर्याने लोकांनी बघितलं गेलं पाहिजे. ते गेलं पाहिजे म्हणजे नक्की काय केलं पाहिजे? विनायक सर, माझा आवाज येतोय तुम्हाला? विनायक सर, माझा आवाज येतोय का तुम्हाला? परत एकदा मी खरं तर सौरभ सर तुमच्याकडेच येतोय. मी विनायक सरांना हा प्रश्न विचारलेला, पण टेक्निकली काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून त्यांना कदाचित आवाज आपला येत नाहीये. सोशल मीडियाकडे प्रभावीपणे बघणं म्हणजे नक्की काय आणि नक्की काय केलं पाहिजे? मला असं वाटतं ओमकार एक पोर्टल चालवतो, तर त्याला उत्तर देऊ दे का या गोष्टीचं? नक्कीच चालू शकेल ओमकार? अरे बिलकुल. सोशल मीडियाला म्हणजे सौरभ आधी बोला ना की भावना दुखावणं, दिस इज रिलेटिव्ह. त्यामुळे मी उद्या चालून मी कुठल्याही एखाद्या विषयावर जर मोकळेपणाने मला बोलायचं असेल तर मला ही भीती असून चालणार नाही की अरे हे बघून लोक मला मारायला येतील. सो सोशल मीडिया फार सिरियसली वाचायला हवा आणि सिरियसली त्यावर लिहायला याचा अर्थ हाच आहे की मी जे बोलतोय त्याचं फाउंडेशन मला माहिती असायला हवं. मी जे बोलतोय त्यामागचा तर्क मला माहिती असायला हवा आणि तो सत्यावर आधारित असायला हवा. मी जे शेअर करतोय, मी ज्या माणसाचं शेअर करतोय त्या माणसाबद्दलही मला विश्वास असायला हवा आणि त्या मागे माझा स्वतःचा काहीतरी एक विचार असायला हवा. तो जर नसेल तर हा गोंधळ लवकरात लवकर थांबेल असं काही मला वाटत नाही. नक्कीच. अगदी खरंच खूप महत्त्वाची चर्चा होती. एकंदरच या चर्चेची पार्श्वभूमी होती की बंगालमध्ये एका तरुणाने आपल्या फेसबुक वॉलवरती काही कॉन्टेंट पेस्ट टाकला आणि त्याच्यानंतर 2 गटांमध्ये तिकडे हाणामारी झाली आणि एकंदरच त्याचं रूपांतरण दंगलीमध्ये झालं. एकंदर सोशल मीडियाच्या माध्यमातून ही सगळी घटना घडली म्हणून आपण त्याचा बेस घेऊन याच्यावरती चर्चा करत होतो. सोशल मीडिया वापरताना माझ्यातर्फे मी एवढंच तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडे येणारा कुठलाही कॉन्टेंट असेल किंवा तुम्हाला अगदी कितीही वाटत असेल की या गोष्टीवरती आपण रिॲक्ट व्हावं आणि 4 लोकांना त्या गोष्टी प्रभावीपणे आपल्यातर्फे सांगितल्या जाव्यात, पण या सगळ्या करताना त्याचं क्रॉस चेकिंग कुठेतरी करणं हे फार महत्त्वाचं आहे. हा सल्ला मी माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांनाच देईन. खरं तर मुद्द्याचं बोला या कार्यक्रमामध्ये अशा विषयांवरती चर्चा करण्यासाठी आपल्याला कायमच वेळ कमी पडतो आणि अशा विषयांवर अधिकाधिक चर्चा व्हायला हवी. पण आज मुद्द्याचं बोला या कार्यक्रमात आपल्याला इकडेच थांबावं लागतंय. सगळ्या नामवंत पाहुण्यांचे अगदी मनापासून आभार. ते इकडे आलेत आणि आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेत. नमस्कार.